नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. नांदेडमध्ये मध्यरात्री रक्तरंजित गँग वॉर, तिघांची निर्गुण हत्या, रुग्णालयात घुसून एकाचा खून. नांदेड शहरात मध्यरात्री भीषण गँग वॉरची घटना घडली असून या रक्तरंजित संघर्षात तिघांची हत्या झाली आहे. कॅनॉल रोड परिसरात सुरू असलेला हा राडा थेट रुग्णालयापर्यंत पोहोचला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस तपासाला वेग आला आहे. नांदेडमध्ये शुक्रवारी मध्यरात्री 2 गुन्हेगारी टोळ्यांमध्ये भीषण संघर्ष झाला. सदा गँग आणि साईलाला गँग यांच्यातील वर्चस्वाच्या वादातून हा रक्तरंजित प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात अरिजित सिंग चव्हाण, मोहम्मद अरबाज आणि सय्यद आवेज या तिघांची हत्या झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कॅनल रोडवरील डीमार्ट परिसरात अरिजित सिंगवर तलवारीने हल्ला करण्यात आला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर झालेल्या प्रतिहल्ल्यात मोहम्मद अरबाज ठार झाला. दरम्यान या घटनेनंतरही हिंसाचार थांबला नाही. अरिजितच्या भावाने रुग्णालयात घुसून उपचार घेत असलेल्या सय्यद आवेजवर हल्ला करत त्याचाही खून केला. या गँगवॉरमध्ये 5 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 7 ते 8 जणांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून या प्रकरणामागील नेमके कारण आणि इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस सखोल तपास करत आहेत. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.